हॅलो फ्रेंड्स, माझे चॅनल कुक विथ विनामध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी चमचमीत छोले। त्यासाठी आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहे। कांदे भाजून झाले की खोबरं टाकायचे त्यामध्ये, ते पण मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं भाजून झालं की थोडी चणा डाळ भाजून घ्या। आता त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि तेल घ्यायचे आहे। तेलामध्ये थोडी राई घालायची आहे, जिरं घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे। आणि ती जी आपण पेस्ट केलेली कांदा खोबरं आणि चणा डाळीची ती पेस्ट आता त्यामध्ये टाकायची आहे। मसाला झाला की त्यामध्ये आपल्याला आता थोडी हळद घालायची आहे, धनेपूड घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि एव्हरेस्टचा छोले मसाला घालायचा आहे। ते आता मस्तपैकी मिक्स करायचं आहे। ते मिक्स करून झालं की आपण टोमॅटो प्युरी करून ठेवलेली ते टोमॅटोची जी पेस्ट आहे ती आता त्यामध्ये घालून मस्तपैकी आता ते थोडा मसाला जो आहे तो होऊ द्यायचा आहे। छोले ऑलरेडी आपण कुकरमध्ये बॉईल करून घेतलेले आहे। ते बॉईल केलेले चणे जे आहे ते आपण त्या मसाल्यामध्ये टाकायचे आहे। ते टाकून मिक्स करून ते थोडं होऊ द्यायचं आहे। छोले ऑलरेडी आपले 50% शिजलेले आहे आणि आता आपण त्यात थोडं मीठ घालायचं आहे। आपण आता चहा पावडर टाकून हे जे पाणी आहे ते उकळायला ठेवलेलं आहे। आपण हे जे चहा पावडरचं उकळलेलं पाणी आहे हे आपण छोल्यामध्ये टाकणार आहे। ते गाळून घ्यायचं आहे। ह्यानी काय होतं ना, छोल्याच्या ज्या भाजीला टेस्ट पण छान येतो आणि कलर जो आहे तो पण छान येतो। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।